हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1 लेसन नंबर 2 ट्रिग्नोमेट्री 1. ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2 असे दोन चॅप्टर्स आहेत. त्यामधला आपण ट्रिग्नोमेट्री 1 पाहतोय. तर ट्रिग्नोमेट्री 1 या चॅप्टरच्या आधीचा चॅप्टर जो आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट तुम्ही ऑलरेडी अपलोड केलेला आहे, मिसलेनियस पण आणि एक्सरसाइजेस पण. सो आय होप की तुम्ही तो चॅप्टर पाहिला असेल. सो लेट अस सी ट्रिग्नोमेट्री 1. याआधी आपण 9-10 स्टँडर्डमध्ये ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय किंवा ट्रिग्नोमेट्रीसाठी आपण जे पण फंक्शन्स वापरतो, ज्या आपण व्हॅल्यूज वापरतो त्या काय असतात हे सगळं काही पाहिलेलं आहे. तरी पण आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया. ट्रिग्नोमेट्री हा शब्द दोन ग्रीक लेटर्सपासून बनलेला आहे, ट्रिग्नॉन आणि मेट्रॉन. आता या ठिकाणी ट्रिग्नॉन म्हणजे काय आणि मेट्रॉन म्हणजे काय या दोघांचा मिळून एक अर्थ तयार होतो, जो ट्रिग्नोमेट्री या पूर्ण चॅप्टरचा सार आहे. की मेजरिंग द साइड्स ऑफ अँगल्स, ट्रायंगल्स, फक्त साइड्स की अँगल्स पण, तर दोन्ही पण. त्याच्यामध्ये साइड्स पण येतात, अँगल्स पण येतात. म्हणजेच ट्रायंगल्सचे साईड आणि अँगल्स मेजर करणं हे सगळं काही ट्रिग्नोमेट्रीमध्ये येतं. आता ट्रिग्नोमेट्रीचे फाउंडर कोण आहेत, तर ग्रीक एस्ट्रॉनॉमर हिपार्कस हे काय आहे, ट्रिग्नोनॉमीचे फाउंडर आहेत. आता ट्रिग्नोनॉमीबद्दल बेसिक गोष्टी आपण आधी बघूया आणि मग आपण ॲक्च्युअल ट्रिग्नोमेट्रीला सुरुवात करणार आहोत. ॲज यू नो की हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या ठिकाणी मी थीटा अँगल घेतलेला आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही हायपोटेनियस आहे. राईट अँगलच्या अपोजिट साईड जी असते त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. ही थीटाची अपोजिट साईड आहे, ही थीटाची ॲडजसंट साईड आहे. ओके. सो आता पहिल्यांदा आपण साइन कॉस टॅन या सगळ्यांच्या व्हॅल्यूज लिहूया अकॉर्डिंग टू याचा वापर करून. सो पहिल्यांदा आहे साइन थीटा. साइन थीटासाठी आपण काय घेतो, साइन थीटासाठी आपण अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस घेतो. ओके. आता या ठिकाणी अपोजिट साईड काय आहे, ए बी आहे, हायपोटेनियस काय आहे, ए सी आहे. आफ्टर दॅट कॉस थीटा. कॉस थीटा म्हणजे ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. आता या ठिकाणी ॲडजसंट साईड काय आहे, सी बी, हायपोटेनियस काय आहे, ए सी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे काय, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. आता या ठिकाणी अपोजिट साईड आहे ए बी, ॲडजसंट साईड आहे सी बी. ओके. आता हे झालं साइन कॉस टॅन, या बेसिक म्हणजे मेन व्हॅल्यूज आहेत. आता याच्या अपोजिट जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला अजून व्हॅल्यूज मिळतील. जसं की साइनचं अपोजिट होतं कोसेक थीटा. कोसेक थीटा म्हणजे एक्झॅक्टली साइनच्या अपोजिट, म्हणजे वरती हायपोटेनियस येणार आणि खाली येणार अपोजिट साईड. सो या ठिकाणी हायपोटेनियस आहे ए सी, अपोजिट साईड आहे ए बी. जस्ट तुम्हाला साइनचं अपोजिट करायचं आहे. त्याच्यानंतर कॉस, कॉसचं अपोजिट काय येणार आहे, सेक थीटा. ओके. सेकमध्ये काय येणार आहे, हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साईड. आता या ठिकाणी हायपोटेनियस आहे ए सी, ॲडजसंट साईड आहे सी बी. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टॅन. टॅनचं अपोजिट येतं कॉट थीटा, म्हणजेच या ठिकाणी ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड. ॲडजसंट साईड आहे सी बी, अपोजिट साईड आहे ए बी. सो या सगळ्या व्हॅल्यूज आहेत साइन कॉस टॅन, कोसेक सेक, कॉट थीटा. ओके. सो आता आपण या सगळ्या बेसिक व्हॅल्यूज पाहिल्या अँगलच्या आधारे. पण आता आपण त्यांच्या ॲक्च्युअल व्हॅल्यूज पाहूया की या ठिकाणी थीटा म्हणजे काय. थीटा म्हणजे काय काय असू शकतं, 0 डिग्री असू शकतं, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, एवढ्या सगळ्या व्हॅल्यूज असू शकतात. याच्या पुढच्या पण व्हॅल्यूज आपण 11th स्टँडर्डमध्ये बघणार आहोत, म्हणजे आता बघणार आहोत. पण आधी आपण बेसिक गोष्टी ज्या पण आपण 9-10 मध्ये बघितलेल्या आहेत त्याचा एकदा आपण रिव्हिजन करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. मित्रांनो, आता आपण पाहतोय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. या ठिकाणी आपण अँगल्स लिहिणार आहोत आणि या ठिकाणी आपल्या व्हॅल्यूज. पहिल्यांदा आता आपण घेऊया 0 डिग्री, त्याच्यानंतर येतं 30 डिग्री, त्याच्यानंतर येतं 45 डिग्री, त्याच्यानंतर 60 डिग्री, त्याच्यानंतर 90 डिग्री. ओके. याच्या पुढे पण बऱ्याचशा व्हॅल्यूज आहेत, बट आता आपण बेसिक लेवलला फक्त एवढंच बघणार आहोत. आपण पुढचं काही बाकीच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. सो आता या ठिकाणी आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मी फक्त TF लिहिते. सो पहिल्यांदा आहे साइन थीटा. आता कसे फाइंड आउट करायचे व्हॅल्यूज, तुम्हाला फक्त साइन थीटा जरी माहिती असेल तरी तुम्ही बाकीचे व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. म्हणजे साइनवरून कॉस निघणार, साइन आणि कॉसचं डिव्हिजन करून तुम्ही टॅन फाइंड आउट करू शकता. साइनचं उलटं करून कोसेक फाइंड आउट करू शकता, कॉसचं उलटं करून सेक फाइंड आउट करू शकता, टॅनचं उलटं करून कॉट फाइंड आउट करू शकता. म्हणजे फक्त तुम्हाला साइन थीटाच्या व्हॅल्यूज माहिती असेल तरी तुम्ही बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. आता व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या. आता या ठिकाणी तुम्हाला हे सगळे जे अँगल्स आहेत यामध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा 0 डिवायडेड बाय 4 अंडर रूट, 1 डिवायडेड बाय 4 अंडर रूट, 2 डिवायडेड बाय 4 अंडर रूट, 3 डिवायडेड बाय 4 अंडर रूट, 4 डिवायडेड बाय 4 अंडर रूट. आता हे मी काय केलं तर बघा,
या ठिकाणी याच्या साइन थिटाच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी ही एक छोटीशी ट्रिक आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल. सो आता या ठिकाणी 0/4 अंडर रूट. आता आपण 0/4 करू शकतो का? नाही करू शकत. जर 0/4 केलं तरी उत्तर काय येणार आहे 0. 0चं अंडर रूट काय येणार आहे 0, म्हणजे पहिल्याची व्हॅल्यू आली 0. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1/4 अंडर रूटमध्ये आहे. याला जर आपण अंडर रूटमधून बाहेर काढलं तर आपल्याला काय मिळेल 1/2, कारण 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2चा, 1 कोणाचा स्क्वेअर आहे 1चा, सो 1/2. आता या ठिकाणी 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे अंडर रूटमध्ये 1/2. व्हॅल्यूज काय आलेले आहेत 1/√2. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 3/4. याला आपण काय करू शकतो का? काहीच नाही करू शकत. हां, एक गोष्ट तुम्ही म्हणाल की या ठिकाणी अंडर रूट 1/2 होतं, तर आपण 1ला बाहेर काढू शकतो. 1चा स्क्वेअर 1च होतो, 1चा अंडर रूट पण 1च होतो. सो त्याच्यामुळे मी 1/√2 घेतलेला आहे. नेक्स्ट आहे अंडर रूट 3/4. आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, 3ला तर तुम्ही बाहेर काढू शकत नाही, मग या ठिकाणी काय येईल 2, मग अंडर रूट 3/2. ओके. ज्याला आपण अंडर रूटमधून बाहेर काढू शकतो त्यांना काढायचं आहे, डिवाइड करू शकत असो त्यांना डिवाइड करायचं आहे, आणि ज्यांना नाही डिवाइड करू शकत त्यांना अशा प्रकारे अंडर रूटमध्येच ठेवायचं आहे. 4 1 जा 4, 4 1 जा 4. आता या ठिकाणी फक्त 1 अंडर रूटमध्ये आहे, 1 अंडर रूटमधून बाहेर काढला तरी पण 1च राहणार आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत साइन थिटाच्या 0, 1/2, 1/√2, √2/2 आणि 1. ओके. आता याचं जर आपण उलटं केलं तर आपल्याला मिळणार आहेत कॉस थिटाच्या व्हॅल्यू. बघूया आता कशा मिळतात. हे फक्त 1 जे आहे 90 डिग्रीचं ते तुम्हाला 0 डिग्रीवर लिहायचं आहे. हे √3/2 इथे लिहायचं आहे, 1/√2 इथे, 1/2 इथे आणि हा 0 इथे. झाले तुमचे कॉस थिटाच्या व्हॅल्यूज. ओके. आता आपण सेम टू सेम फाइंड आउट करूया टॅन थिटाच्या व्हॅल्यूज. आता टॅन थिटा कसं फाइंड आउट करणार, तर तुम्ही जेव्हा साइन अपॉन कॉस कराल तुम्हाला टॅन थिटा मिळणार आहे. आता या ठिकाणी आपण टॅन थिटा फाइंड आउट करूया साइन अपॉन कॉस घेऊन. साइन अपॉन कॉस म्हणजेच काय 0/1 येणार. आता 0/1 असेल तर आपला आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे, कारण कोणत्या पण संख्येने जेव्हा आपण 0ला डिवाइड करतो यू विल गेट वॉट 0, म्हणजे पहिली व्हॅल्यू येणार आहे 0. आता नेक्स्ट याच्यामध्ये 1/2 आहे. याला जेव्हा आपण डिवायडेड बाय √3/2 करणार आहोत तर तेव्हा हे उलटं होणार, म्हणजेच काय 1/2 × 2/√3, 0 0 कट 1/√3 येणार आहे आन्सर. असं तुम्ही सगळं डिवाइड करायचं आहे, तुम्हाला सगळ्याच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. सो 0, 1/√3, 1/√3 आणि या ठिकाणी इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन्ड. ओके. कोणतं पण एक तुम्ही लिहू शकता, इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन्ड, दोघांचा अर्थ सेमच होतो. आता तुम्ही फाइंड आउट करणार आहात साइनच्या उलटं म्हणजे कोसेक थिटा. साइनच्या उलटं म्हणजेच काय करायचं, या ठिकाणी 0 आहे 1/0 घ्यायचं. ओके. 0 आहे 1/0 घ्यायचं. या ठिकाणी 1/2 आहे 2/1 घ्यायचं, तर तुम्हाला त्याचे आन्सर्स मिळणार आहेत. आता 1/0 आहे 1/0 आपण करू शकतो का नाही, म्हणजे हे पण कसं आहे इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन्ड. आता या ठिकाणी 1/2 आहे, उलटं केलं काय होणार 2/1. 2/1 असेल तर आपण 2/1 नाही लिहित, फक्त 2 लिहितो, कारण खालच्या 1ला काही व्हॅल्यू नसते. आफ्टर दॅट आहे 1/√2. आता या ठिकाणी पण √2/1 होणार आहे, सो डायरेक्ट आपण √2 घेऊया. आफ्टर दॅट आहे √3/2. आता या ठिकाणी 2 वरती जाईल, √3 आहे असं खाली येईल. आता या ठिकाणी आहे 1, 1च्या खाली 1 आलं तरी 1च राहणार आहे, सो इथे राहणार आहे 1. आफ्टर दॅट आता आपण फाइंड आउट करणार आहोत कॉसच्या उलटं म्हणजेच काय सेक थिटा. आता सेक थिटा कॉसच्या एक्झॅक्टली उलटा आहे, म्हणजे 1 इथे 1च राहणार आहे, कारण 1ला डिवायडेड बाय 1 केलं किंवा 1चा रेसिप्रोकल घेतला यू विल गेट ओनली 1. आता या ठिकाणी तुम्ही एकतर कोसेकचं उलटं करू शकता, कारण कोसेकचं आहे असं उलटं केलं तरी पण तुम्हाला सेक मिळणार आहे, किंवा कॉसचं उलटं केलं तरी पण तुम्हाला सेक मिळणार आहे. मग बेटर वे आहे की कॉसचं उलटं करण्यापेक्षा कोसेक आहे असं तुम्ही उलट्या लाईनने लिहा. जसं की आपण या ठिकाणी साइनचं उलटं करून कॉस फाइंड आउट केलं, तसंच कोसेकचं उलटं करून तुम्ही सेक फाइंड आउट करू शकता. या ठिकाणी 1 आहे म्हणजे इथे काय येणार आहे 2/√3. या ठिकाणी √2, इथे 2, इथे नॉट डिफाईन्ड. ओके. एकतर इन्फिनिटी किंवा एकतर नॉट डिफाईन्ड. सो अशा पद्धतीने आपण या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहोत. आता आफ्टर दॅट कॉट. आता एकतर कॉट थिटा तुम्ही कसं फाइंड आउट करू शकता, कॉट थिटा तुम्ही टॅनचं उलटं करून फाइंड आउट करू शकता, किंवा कॉस अपॉन साइन करून पण फाइंड आउट करू शकता. सो तुमच्यावरती आहे तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहात ते. बेटर वे आहे की टॅनचं उलटं करून फाइंड आउट करा, कारण डिवाइड करण्यामध्ये जास्त वेळ जाईल. आता या ठिकाणी 0 आहे म्हणजेच 1/0 येणार. 1/0 याचा अर्थ नॉट डिफाईन्ड. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 1/√3. आता √3च्या खाली 1 आला तर फक्त √3 आपण नक्कीच लिहू शकतो. या ठिकाणी 1 आहे 1च येणार. आता या ठिकाणी काय येणार आहे 1/√3. 1/√3. आता या ठिकाणी नॉट डिफाईन्ड आहे आणि कॉट थिटाला आपण 1/नॉट डिफाईन्ड येणार. 1/नॉट डिफाईन्ड याचा अर्थ काय होतो 0. ओके. 1/नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड म्हणजे काय, या ठिकाणी 0 आहे, सो 1/नॉट डिफाईन्डचा अर्थ काय होणार आहे 0. ओके. सो इन धिस वे हा आपला टेबल रेडी आहे. अशा प्रकारे तुम्ही अवघ्या 5 मिनिटांमध्ये टेबल तयार करू शकता. ऑलमोस्ट 5च मिनिट आपल्याला लागलेली आहेत, ते पण मी एक्सप्लेन केल्यामुळे जास्त वेळ लागला. तुम्ही 2-3 मिनिटांमध्ये टेबल तयार करू शकता.
सो जरी तुमच्या व्हॅल्यूज पाठ नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता, पण बेस्ट वे आहे की तुम्ही व्हॅल्यूज पाठ करा. ओके, सो आय होप की तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर घेतला असेल. आता आपण पाहणार आहोत याच्या पुढचं. आता त्यानंतर आपण पाहतोय की आपल्या बुकमध्ये सेकंड टॉपिक दिलेला आहे, तो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल. आता युनिट सर्कल म्हणजे काय? युनिट सर्कल म्हणजे असं सर्कल की ज्याचं रेडियस 1 युनिट आहे. 1 युनिटमध्ये ते 1 मीटर असो, 1 सेंटीमीटर असो, 1 मिलीमीटर काही असो, पण ते 1 युनिटमध्ये आहे. आता जर रेडियस 1 युनिटमध्ये आहे, थीटा 1 युनिटमध्ये आहे, असं जेव्हा असेल तेव्हा आपण म्हणणार आहोत की तो जो सर्कल आहे तर तो स्टँडर्ड सर्कल आहे किंवा युनिट सर्कल आहे. ओके, सो आता स्टँडर्ड किंवा युनिट सर्कल दोघांचा अर्थ सेम होतो. या सर्कलच्या मदतीने आपण वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघणार आहोत. सो या ठिकाणी मी एक सर्कल ड्रॉ केलं आहे. ह्या 2 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत, दॅट इज एक्स ॲक्सिस आणि हे वाय ॲक्सिस. आता या ठिकाणी हा जो आहे रेड कलरमध्ये ड्रॉ केलेला हा इथपर्यंत म्हणजे OP काय आहे, रेडियस येणार आहे. ओके, तुम्ही या ठिकाणी फक्त OP पाहिलं तुम्हाला कळेल हा काय येणार आहे, रेडियस येणार आहे. आता या ठिकाणी मी P पॉईंट घेतलेला आहे. P पॉईंट याकरता घेतलेला आहे की जिथे हा पॉईंट सर्कलला इंटरसेक्ट करणार आहे, जिथे हा जो रे आहे, कोणता रे आहे, OP, हा रे ज्या ठिकाणी या सर्कलला इंटरसेक्ट करणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत P. ओके, सो तो P पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स मी x, y घेतलेले आहेत. या ठिकाणी मी एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे या पॉईंटपासून OA या रेवरती. ओके, या रेवरती मी एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे. परपेंडिक्युलर काय आहे, PM आहे. PM परपेंडिक्युलर टाकल्यामुळे या ठिकाणी 90 डिग्रीचा एक अँगल तयार होतो आहे. 90 डिग्रीच्या अँगलच्या समोर मी या ठिकाणी थीटा अँगल घेतलेला आहे आणि सोबतच या PMची जी व्हॅल्यू आहे ती मी वायने डिनोट केलेली आहे. या OMची जी व्हॅल्यू आहे ती मी एक्सने डिनोट केलेली आहे. ओके, सो या सगळ्या व्हॅल्यूज सांगून झालेल्या आहेत माझ्या. आता त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर हा एक अँगल आहे. ओके, मी तो अँगल जरा बाजूला काढून दाखवते. कोणता बघा, हा AOP. AOP हा एक अँगल आहे. ओके, सो हा कसला अँगल आहे, एक डायरेक्ट अँगल आहे. डायरेक्ट अँगलमध्ये हे काय असणार आहे, आपली इनिशियल रे, हे काय असणार आहे, टर्मिनल रे. सो तेच मला या ठिकाणी लिहायचं आहे की OA रे जी असणार आहे तर ती असणार आहे आपली इनिशियल रे आणि OP जी असणार आहे तर ती असणार आहे आपली टर्मिनल रे. ओके, सो टर्मिनल रे सर्कलला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करते त्या पॉईंटला आपण घेतलेला आहे P पॉईंट आणि त्या पॉईंटच्या व्हॅल्यूज मी x, y सपोज केलेल्या आहेत. आता या x, y व्हॅल्यूजची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय असेल ती ठरणार आहे या थीटावरती. ओके, सो या ठिकाणी काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स म्हणजे काय, तर या ठिकाणी जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येणार आहे किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे पण आपण फाइंड आउट करू, साइन, कॉस, थीटा जे पण असेल ते, तर ते फंक्शन्स या ठिकाणी या रेडियसवरती, रेडियसच्या लेंथवरती, सर्कलच्या रेडियसवरती कशावरही डिपेंड नसणार आहे. ते फक्त थीटावरती डिपेंड असणार आहे. थीटा 30 डिग्री असेल याची व्हॅल्यू वेगळी येणार, थीटा 40 डिग्री असेल याची व्हॅल्यू वेगळी येणार. म्हणजे ज्याप्रमाणे थीटा बदलेल त्याप्रमाणे त्याच्या व्हॅल्यूज बदलणार आहेत. आणि त्यासोबतच कोटर्मिनल अँगल्स जे असतात, कोटर्मिनल अँगल्स म्हणजे काय, 2 अँगल्सचं जेव्हा आपण सबट्रॅक्शन करू, सपोज की एक 390 आहे आणि एक 30 डिग्रीचा अँगल आहे. 390मधून 30 गेलं यू विल गेट 360. म्हणजे हे 2 कसे आहेत, कोटर्मिनल्स आहेत. आता मला कसं कळलं हे 2 कोटर्मिनल्स आहेत, तर आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की 2 अँगल्सचं मेजरमेंट जेव्हा आपण सबट्रॅक्ट करू आणि आपल्याला 360 किंवा 360चे मल्टिपल्स मग 720 असेल, 1440 असेल, 1080 असेल, यापैकी काही मिळत असेल तर याचा अर्थ ते अँगल्स कसे आहेत, कोटर्मिनल आहेत. आणि जर कोटर्मिनल अँगल्स असतील म्हणजे या ठिकाणी 390 डिग्रीचा थीटा म्हणजे थीटा इज इक्वल टू 390 डिग्री आणि थीटा इज इक्वल टू 30 डिग्री असेल तर या दोघांच्या व्हॅल्यूज पण सेम येणार आहेत. ओके, आफ्टर दॅट अजून एक त्याच्यामध्ये रूल आहे तो असा की या ठिकाणी मी P इज इक्वल टू x, y घेतलेला आहे. P इज इक्वल टू काय घेतलेला आहे, x, y. आता या ठिकाणी xचा अर्थ असतो कॉस थीटा आणि yचा अर्थ असतो साइन थीटा. ओके, पुन्हा एकदा xचा अर्थ असतो कॉस थीटा, yचा अर्थ असतो साइन थीटा. म्हणजे साइन थीटाच्या ज्या व्हॅल्यूज येतील त्या आपण yसाठी वापरतो, कॉस थीटाच्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या आपण एक्ससाठी वापरतो. ओके, सो या काही गोष्टी होत्या ज्या की नोटमध्ये तुम्हाला बुकमध्ये दिलेल्या आहेत. आणि त्यासोबतच आता आपण बघूया याच्या व्हॅल्यूज. तर आता या ठिकाणी साइन थीटा म्हणजे काय, थीटाची अपोजिट साईड काय आहे, PM डिवायडेड बाय हायपोटेनस काय आहे, OP. म्हणजेच या ठिकाणी साइन थीटाची व्हॅल्यू काय येणार आहे, अपोजिट साईड म्हणजेच y डिवायडेड बाय R. आता आपण काय घेतलेलं आहे तुम्हाला मी हे सांगते की x आणि y आपण का सपोज करतो. आता या ठिकाणी आपण हा जो घेतलेला आहे सर्कल कसा आहे, युनिट सर्कल आहे. युनिट सर्कल म्हणजेच काय, याचं रेडियस 1 युनिट असणार आहे. जर रेडियस आपण 1 युनिट घेतो आहे याचा अर्थ या ठिकाणी y/1 आहे म्हणजेच y आहे. म्हणजे थीटा इज इक्वल टू काय आलं, y. सो त्यासाठीच मी या ठिकाणी साइन थीटा इज इक्वल टू y घेतलं आहे. ओके, आणि साइन थीटा इज इक्वल टू दरवेळी आपल्याला yच सपोज करावं लागतं, दुसरं काही सपोज करून चालत नाही. आफ्टर दॅट आहे कॉस थीटा म्हणजे काय, ॲडजसंट साईड कोणती आहे, OM डिवायडेड बाय हायपोटेनस कोणता आहे, OP.
ओ एम काय आहे एक्स, हायपोटेनसला आपण काय सपोज केलेलं आहे आर, आरची व्हॅल्यू काय आहे 1, सो एक्स अपॉन 1 म्हणजेच काय येणार आहे एक्स. तर अशा पद्धतीने कॉस थीटा काय आहे एक्स आहे. ओके, सो इन धिस वे कॉस थीटा नेहमी एक्स असतो, साइन थीटा नेहमी वायची व्हॅल्यू असते. ओके, आता या साइन थीटाचा आणि कॉस थीटाचा जर आपण वापर केला तर आपल्याला एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मिळते. ती कशी पहा, या ठिकाणी आपला जो राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय, इथे जर आपण आपला हा वापरला पायथागोरस थिअरम, तर पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो, पी ओचा स्क्वेअर म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर म्हणजेच ओ एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर. आता या ठिकाणी पी ओचा अर्थ काय आहे आर स्क्वेअर, ओ एमचा अर्थ काय आहे एक्स स्क्वेअर प्लस पी एमचा अर्थ काय आहे वाय स्क्वेअर. आता आर स्क्वेअर काय आहे 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर म्हणजे 1 कारण रेडियस काय असणार आहे 1, कारण हा काय आहे एक प्रकारचा युनिट सर्कल आहे. सो 1 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग आपली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय आहे, एक्स म्हणजे काय आहे कॉस स्क्वेअर थिएटा प्लस वाय इज इक्वल टू काय आहे साइन स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1. हीच तर आपली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे की साइन स्क्वेअर थिएटा, याला आपण रिअरेंज करूया, साइन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1 ही आपली आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. तर अशा पद्धतीने आपण याच्यावरून ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी पण प्रूव्ह केलेली आहे. तुम्हाला पुढे प्रूव्ह करा वगैरे असे पण प्रश्न आहेत, तर त्यासाठी हे प्रूव्ह केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी हा बेसिक टॉपिक कंप्लीट होतोय. याच्यावरती आधारित तुम्हाला पुढे बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत, ज्यामध्ये मी फक्त तुम्हाला साइन थीटा कॉस थीटा फाइंड आउट करून दाखवलं आणि तुम्हाला बाकीचे पण फाइंड आउट करायचे असतील. टॅन थीटा, आता सपोज की आपल्याला याच्यावर आधारित टॅन थीटा फाइंड आउट करायचा आहे. टॅन थीटा म्हणजे काय, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. सो आता या ठिकाणी साइन थीटा काय आहे वाय आहे, कॉस थीटा काय आहे एक्स आहे. याचा अर्थ टॅन थीटाची व्हॅल्यू काय आली वाय अपॉन एक्स. आता सपोज की मला कोसेक थीटा फाइंड आउट करायचा आहे. कोसेक थीटा म्हणजे काय असणार आहे साइन थीटाच्या अपोजिट म्हणजेच 1 अपॉन वाय. आता मला सेक थीटा फाइंड आउट करायचा आहे. सेक थीटा म्हणजे काय कॉसच्या अपोजिट, कॉस काय आहे एक्स म्हणजे 1 अपॉन एक्स. आता सपोज की मला कॉट थीटा फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे याच्या अपोजिट हे वाय अपॉन एक्स असेल तर कॉट काय येणार एक्स अपॉन वाय येणार. सो इन धिस वे फक्त 2 व्हॅल्यूजच्या आधारे आपण पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करू शकतो. सो अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न तुम्हाला एक्सरसाइज 2.1 मध्ये विचारलेले आहेत की ज्या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू 30 दिली आहे, 40 दिली आहे, 45 दिली आहे आणि तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, त्यासाठी प्रॅक्टिस म्हणून हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आता आपण पाहूया यानंतरचा दुसरा टॉपिक. आता आपण पाहतोय पुढचा टॉपिक. पुढचा टॉपिक आहे सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स. म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे क्वाड्रंट्स म्हणजे काय, क्वाड याचा अर्थ काय होतो 4. सो 4 क्वाड्रंट्स आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता या ठिकाणी मी नावं नाही दिलेत. हे एक्स ॲक्सिस आहे, हे एक्स डॅश, हे वाय ॲक्सिस, हे वाय डॅश. ओके, सो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस याच्यामुळे या ठिकाणी 4 क्वाड्रंट तयार होतात. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. आता आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्या अल्जेब्राचा, की ज्यामध्ये आपण पाहिलं की अँगल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय होतो, तोच टर्मिनल आर्क सेकंड क्वाड्रंटमध्ये आला तर तेव्हा काय होतं, किंवा थर्ड क्वाड्रंट किंवा फोर्थ क्वाड्रंट. मग अशा ठिकाणी जो आपला थीटा आहे त्याच्या व्हॅल्यूज बदलतात. म्हणजे सपोज की जर तो अँगल वरती असेल तर त्या व्हॅल्यूज पॉझिटिव्हमध्ये असणार, खाली असेल तर त्या व्हॅल्यूज निगेटिव्ह असणार. पण कोणाच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असणार, जर सपोज की आपला थीटा अँगल किंवा आपला जो टर्मिनल आर्क आहे तो इथे असेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, तर साइन असो टॅन थीटा सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत साइन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट सगळ्या व्हॅल्यूज फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असणार आहेत. म्हणजे सगळ्यांचे व्हॅल्यूज पॉझिटिव्हच येणार आहेत. पण जर आपण पाहिलं सेकंड क्वाड्रंटमध्ये, तर सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त कॉसेक आणि साइन यांच्याच व्हॅल्यूज पॉझिटिव्ह येणार आहेत. मग याच्यामध्ये कॉट किंवा टॅन किंवा कॉस किंवा सेक या सगळ्यांच्या व्हॅल्यूज निगेटिव्ह येतील. फक्त कोसेक आणि साइन थीटा यांच्याच व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतील. त्याच्यानंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त कॉट थीटा आणि टॅन थीटा. आता तुम्ही जर टॅन लक्षात ठेवलं आपोआपच कॉट लक्षात राहणार आहे, साइन ठेवलं आपोआप कोसेक राहणार आहे, कारण याच्याच उलटं काय असतं कोसेक असतं. ओके, सो या ठिकाणी फक्त या ठिकाणी फक्त कॉट आणि टॅनच्या व्हॅल्यू कशा असणार आहेत पॉझिटिव्ह असणार आहेत. फक्त टॅन लक्षात ठेवा, कॉट आपोआप लक्षात राहील. त्याच्यानंतर फोर्थ क्वाड्रंटमध्ये फक्त कॉस थीटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे, कॉस लक्षात ठेवा, सेक आपोआप लक्षात राहील. मग आता हे एवढं सगळं लक्षात कसं ठेवायचं, तर या ठिकाणी ए, इथे एस, एस फक्त मी साईनसाठी घेते, साईनचं अपोजिट तुम्ही आपोआप लक्षात ठेवू शकता. सो ए एस टी सी. आता सगळ्यांनी काळजी घ्या, काय घ्यायचं आपल्याला इथे, आता सगळ्यांनी काळजी घ्या म्हणजे काय टेक केअर. आता सगळ्यांनी टेक केअर, कारण आताचा काळ कसला आहे कोरोनाचा आहे. सो आता ए वरून आता सगळ्यांनी वरून एस, टेक केअर वरून टी आणि सी म्हणजे स्टॅन आणि कॉस. ओके, याला काहीच मिनिंग नाही आहे, पण तरीही हे लक्षात ठेवा कारण याच्यावरूनच तुम्हाला हे लक्षात ठेवता येईल. आता सगळ्यांनी टेक केअर म्हणजे आता सगळ्यांनी काळजी घ्या, आता सगळ्यांनी टेक केअर. सो ए आता मधला ए म्हणजे ऑल, साइन थीटामध्ये जो एस आहे त्याचा अर्थ सगळ्यांनी,
टेक केअरमधला टी म्हणजे टॅन आणि केअरमधला सी म्हणजे कॉस. ओके, सो या सगळ्यांच्या व्हॅल्यूज तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. जर एखादा अँगल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर त्याच्या साईन कॉस टॅन सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह येणार आहेत. एखादा अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर फक्त साईन थीटा आणि त्याच्या उलटं म्हणजे कॉस थीटाच फक्त पॉझिटिव्ह येईल. एखादा अँगल जर थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर त्या ठिकाणी कॉट आणि टॅन सोडून बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज निगेटिव्ह येतील. एखादा अँगल जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर फक्त कॉस थीटा आणि सेक थीटाचेच व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे, बाकी सगळे निगेटिव्ह येणार. ओके, सो आता सगळ्यांनी टेक केअर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही स्वतः पण काहीतरी तयार करू शकता, तुमच्या मनाने पण तुम्ही तयार करू शकता. यासाठी बऱ्याचशा ट्रिक्स आहेत, ॲज यू विश तुम्ही काही तयार करू शकता. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, तर सपोज आपण एखादा 2-3 एक्झाम्पल्स घेऊया. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आपलं एक स्टँडर्ड सर्कल आहे. स्टँडर्ड सर्कलमध्ये आता हा जो ओ पी आहे तो रेडियस आहे. रेडियस स्टँडर्ड सर्कलमध्ये काय असणार आहे 1 युनिट. सो रेडियसची व्हॅल्यू असणार आहे 1. आता या ठिकाणी मी जो थीटा आहे तो 30 डिग्रीचा घेतलेला आहे आणि हा जो अँगल आहे तर अँगल आहे BOA. हा काय आहे आपला अँगल जो की आहे 30 डिग्रीचा. आणि हा जो आपला रे आहे ज्याला की आपण टर्मिनल रे म्हणतो जो की OB आहे तो या सर्कलला P या पॉईंटवरती इंटरसेक्ट करतो आहे. सो Pच्या ज्या काही कॉर्डिनेट्स असतील त्या मी एक्स आणि वाय सपोज केलेले आहेत. आता आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याला थीटा घ्यायचा आहे 30 डिग्री आणि हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. याचा अर्थ साईन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट हे सगळ्या व्हॅल्यूज काय येणार आहे त्याच्या पॉझिटिव्ह येणार आहेत, कारण हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आता आपण जस्ट हे पाहूया की व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या, कारण पूर्ण 2.1 मधला आपला जो पहिला प्रश्न आहे तो सगळ्याच्या सगळा याच्यावरती आधारलेला आहे, त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा आपला 30 डिग्रीचा आहे हे आपल्याला माहिती आहे. आपला OB जो रे आहे दॅट इज टर्मिनल रे हे पण आपल्याला माहिती आहे. आणि या ठिकाणी जो पॉईंट P आहे तर तो इंटरसेक्ट करतो आहे युनिट सर्कलला ॲट द पॉईंट दॅट इज x, y. त्याचे कॉर्डिनेट्स आपण x, y सपोज केलेले आहेत. मग आता आपण अशा वेळेस काय करतो तर या P पासून या OA रेवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. काय केलं मी इथे मी काहीतरी नाव देते PM देते. सो PM ड्रॉ मी काय केलं ड्रॉ PM परपेंडिक्युलर ऑन OA वरती PM ड्रॉ केलं. का ड्रॉ केलं तर हा 30 डिग्रीचा आहे, हा 90 डिग्रीचा तयार झाला, म्हणजे याचा अर्थ हा जो अँगल असणार आहे तो कितीचा असणार आहे 60 डिग्री. बघा हा 30चा आहे हा 90चा, हा कितीचा झाला 60 डिग्री. मग हा जो आपला ट्रायंगल आहे POM हा कितीचा झाला 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. ओके, मग आता जर मला OMची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर मी कशी फाइंड आउट करणार 60 डिग्रीच्या अपोजिट आहे OM. सो OM इज इक्वल टू 60 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे, म्हणजेच OM इज इक्वल टू हे आपण पाहिलं आहे ना 10th स्टँडर्डला आपण पाहिलेलं आहे की एखादी साईड जेव्हा 60 डिग्रीच्या अपोजिट असते तेव्हा त्याची व्हॅल्यू √3/2 टाइम्स ऑफ दी हायपोटेनियस असते. ओके, सो हायपोटेनियस काय आहे PO काय आहे 1, कारण रेडियस काय असणार आहे 1. सो या ठिकाणी OM इज इक्वल टू काय आलं √3/2 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू √3/2, म्हणजे OMची व्हॅल्यू आली √3/2. तुम्ही म्हणाल मी असं का फाइंड आउट करते OM आणि हे का फाइंड आउट करते, तर कळेल थोड्या वेळात कळेल, कारण हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण प्रॅक्टिस सेट नाही एक्सरसाइज 2.1 पूर्णतः ह्याच्यावरती आधारलेला आहे. आता आपण याची व्हॅल्यू फाइंड आउट केली. सिमिलरली मला ना याची पण व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग मी काय करणार 30 डिग्रीच्या अपोजिट साईड, ही साईड काय 30 डिग्रीच्या अपोजिट आहे. 30 डिग्रीच्या अपोजिट म्हणजे काय कोणती साईड आहे ती PM काय आहे 30 डिग्रीच्या अपोजिट आहे. 30 डिग्रीच्या अपोजिट म्हणजे काय हाफ ऑफ दी हायपोटेनियस काय आहे PO, म्हणजेच PM इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनियस. हा पेन दिसत नाही आहे मी हाच वापरते. सो PM इज इक्वल टू हाफ इंटू 1, म्हणजे PMची व्हॅल्यू काय होणार आहे हाफ, म्हणजेच या ठिकाणी मला PMची व्हॅल्यू मिळाली आणि मला OMची देखील व्हॅल्यू मिळाली. सोबतच आपण काय पाहिलं होतं 30 डिग्रीचा हा जो अँगल आहे तर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय होतोय. याचा अर्थ याच्यामधला एक्स काय असणार आहे 0पेक्षा मोठा असणार आहे. जर तो सेकंड क्वाड्रंटमध्ये लाय होत असता तर या ठिकाणी एक्स काय आला असता 0पेक्षा छोटा, कारण या ठिकाणच्या व्हॅल्यूज कशा असतात निगेटिव्ह असतात. इकडच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असतात, इकडच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात, इकडच्या व्हॅल्यू निगेटिव्ह असतात. साधा ग्राफ आपण पाहिलेला आहे त्याच्यानुसार ठरवायचं आहे की आता या ठिकाणी एक्स काय असणार आहे एक्स विल बी ग्रेटर दॅन 0 आणि वाय पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे वाय ऑल्सो विल बी ग्रेटर दॅन 0, म्हणजे या ठिकाणी एक्स ग्रेटर दॅन 0 असणार आहे, वाय ग्रेटर दॅन 0 असणार आहे. का तर हा जो P पॉईंट आहे P पॉईंट लाइज इन क्वाड्रंट 1 किंवा फर्स्ट क्वाड्रंट. हे का मी 0 पेक्षा मोठं घेते, कारण जर P पॉईंट
1 क्वाड्रंटमध्ये लाय होत असेल तर त्या ठिकाणी एक्स ऑब्वियसली पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह म्हणजेच काय 0पेक्षा मोठा आणि निगेटिव्ह म्हणजे काय 0पेक्षा छोटा. ओके, सो एक्स पॉझिटिव्ह असणार आहे, वाय पण पॉझिटिव्ह असणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक्स निगेटिव्ह येतं, वाय पॉझिटिव्ह येतं. हे आपण 9th स्टँडर्डमध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पाहिले. त्यासोबतच या ठिकाणी एक्स पण निगेटिव्ह येतं, वाय पण निगेटिव्ह येतं. इथे एक्स पॉझिटिव्ह येतो, वाय निगेटिव्ह येतो. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. सो त्यानुसारच आता जर या ठिकाणी एक्स पॉझिटिव्ह आहे तर तो 0पेक्षा मोठा असणार आहे, वाय पण पॉझिटिव्ह आहे तर वाय पण 0पेक्षा मोठा असणार आहे. आता आपण काय बघितलं होतं, जर आपण प्रिव्हियस पेज पाहिलं, हां हेच ते प्रिव्हियस पेजवरती जर आपण पाहिलं तर याला आपण आय सपोज करतो, याला आपण वाय सपोज करतो आणि याला आपण एक्स सपोज करतो. म्हणजेच या ठिकाणी एक्स काय येणार आहे, ही साईड, ही नेहमी हेच या साईडला नेहमी एक्स सपोज करायचं, हां याला नेहमी वाय सपोज करायचं. ओके, हे यासाठी सांगते की तुमचा एक साचा तयार राहील. तुम्हाला फक्त मग व्हॅल्यूज ज्याप्रमाणे चेंज होतील त्याप्रमाणे तुमचं सोल्युशन चेंज करावं लागेल, पण एक साचा मात्र तयार होईल. सो आता या ठिकाणी पीचे व्हॅल्यूज काय आहेत, एक्स कॉमा वाय. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक्स म्हणजे काय आहे, एक्स आहे, हां एक्स म्हणजे काय आहे, ओ एम. ओ एमची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, दॅट वॉज ती काय होती √3/2. आता या ठिकाणी तशाचप्रमाणे वाय काय आहे, वाय इज पी एम. पी एमची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, ती काय होती, हाफ. सो पी एम इज इक्वल टू हाफ. म्हणजेच पीच्या व्हॅल्यूज ज्या आहेत एक्स कॉमा वाय त्या काय येणार आहेत, √3/2, 1/2. म्हणजे आपल्याला पीच्या व्हॅल्यूज मिळाल्या, दॅट इज काय √3/2, 1/2. म्हणजेच या ठिकाणी साईन किती फाइंड आउट करायचं आपल्याला, 30 डिग्री, हां कारण 30 डिग्रीचा अँगल आहे. सो साईन 30 डिग्री, साईन म्हणजेच काय असतं, वाय असतं. हे आपण कुठे बघितलं होतं, हां या पेजवरती बघितलं होतं की साईन काय असतं, वाय असतं, कॉस काय असतं, एक्स असतं. सो साईन इज इक्वल टू वाय, म्हणजे साईनची व्हॅल्यू काय येणार आहे, वाय म्हणजेच 1/2. साईनची व्हॅल्यू मिळाली. कॉस 30 डिग्री म्हणजे काय, एक्स. एक्सची व्हॅल्यू काय आहे, √3/2 म्हणजे तुम्हाला कॉसची व्हॅल्यू मिळाली. आता टॅन 30 म्हणजेच काय, साईन अपॉन कॉस म्हणजे वाय अपॉन एक्स म्हणजेच 1/2 अपॉन √3/2. आता हे आपण कसं सॉल्व करतो, तर 1/2 मल्टिप्लाय बाय जेव्हा आपण करतो तर हे लोक स्वतःची जागा चेंज करतात, म्हणजे 2 वरती येतं, 3 खाली येतं. सो 0 0 कट, इट विल बी √1/√3. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कोसेक थिटा. कोसेक 30 डिग्री, सॉरी कोसेक 30 डिग्री. कोसेक 30 डिग्री काय असणार आहे, साईनच्या अपोजिट म्हणजे फक्त 2 येणार आहे. ओके, त्याच्यानंतर असणार आहे सेक. सेक 30 डिग्री म्हणजेच काय, कॉसच्या अपोजिट म्हणजे 1/x म्हणजेच काय 2/√3. त्याच्यानंतर येणार आहे कॉट 30 डिग्री म्हणजेच काय, इथे y/x आहे, इथे काय येईल, x/y इज इक्वल टू √3. मग या सगळ्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सर्कलच्या मदतीने एखादा तुम्हाला थिटा दिला जाईल आणि थिटाच्या अनुषंगाने सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. सो त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा होता. आता हे मी फक्त 30 डिग्रीचं घेऊन केलं, तुम्हाला हेच 45 डिग्री, 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री सगळ्या डिग्रीज घेऊन करायचं आहे. आता हे जर खाली आलं असतं, हे 30 डिग्री वरती न घेता खाली घेतलं असतं निगेटिव्हमध्ये, तर अर्थातच याच्यामध्ये फक्त सेक आणि कॉस पॉझिटिव्ह आलं असतं, कॉस आणि सेक फक्त, बाकी सगळ्या व्हॅल्यूज निगेटिव्ह आल्या असत्या. ओके, आता मी हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घेतलं, सो सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत. पण मी जर इथे घेतलं तर सगळ्या व्हॅल्यूज निगेटिव्ह आल्या असत्या, हे दोघं सोडून. जर मी हाच अँगल इथे घेतला असता, किती आला असता या ठिकाणी, जर घेतला असता, उलटा घ्यायचा आहे आपल्याला, किंवा उलटा किंवा सरळ कसाही चालेल. जर मी असा घेतला 30, या ठिकाणी येईल 90, इथे 180 आणि इथे काहीतरी मी 128 वगैरे असा काहीतरी अँगल घेतला असता, तर मग त्याच्यामध्ये फक्त कॉट आणि टॅन थिटा पॉझिटिव्ह आला असतं, बाकी सगळं निगेटिव्ह आलं असतं. जर तो अँगल मी इथे 70 नाही काय येईल, इथे 150 वगैरे घेतला असता, सपोज की हा 30 न घेता मी 150 घेतला असता, तर या ठिकाणी काय आलं असतं, फक्त कोसेक आणि साईन पॉझिटिव्ह आलं असतं, बाकी सगळं निगेटिव्ह आलं असतं. ओके, तर ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता सगळ्यांनी टेक केअर, आता सगळ्यांनी काळजी घ्या. ओके, सो या ट्रिकच्या आधारावर तुम्ही हे सगळं सोडवू शकता. सो इन धिस वे आपला हा बेसिक कॉन्सेप्टचा व्हिडिओ होता, ज्यामध्ये आपण एक्सरसाइज 2.1 सोडवण्यासाठी जे पण सगळं आवश्यक आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 2.1 पाहणार आहोत. आणि हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ पाहिला असेल आतापर्यंत पूर्ण, तर तुम्हाला 2.1 तुम्ही इझिली स्वतःहून पण सोडवू शकता. तसं तर मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे, पण तुम्ही स्वतःहून पण सोडवू शकता, एवढा इझी आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नसेल केलं तर, आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पुढचे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.